चला, ज्याची आतुरतेने तुम्ही वाट बघत होतात, बऱ्याच लोकांना तर वाटलं होतं की कधी ती येते आणि कधी मी तयारीला लागतो, ती म्हणजे कोण? IBPS क्लर्कची जाहिरात. तर IBPS क्लर्कची जाहिरात जी मोस्ट अवेटेड होती, ती आत्ता काल रात्री प्रसिद्ध झाली. आजपासून ॲप्लिकेशन फॉर्म जे आहेत हे चालू होतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी महाराष्ट्रासाठी जम्बो व्हॅकन्सी झाल्यात. सुरुवातीला म्हणजे मागच्या 2-3 वर्षांपासून या व्हॅकन्सी 3 डिजिटमध्ये असायच्या. काही वर्षानंतर एक दिलासादायक बातमी अशी की यावर्षी या व्हॅकन्सीज 4 डिजिटमध्ये, म्हणजे जवळजवळ 1150+ व्हॅकन्सीज यावर्षीच्या नोटिफिकेशनमधून जाहिरात काढताना आहे. ऑफकोर्स पुढे या व्हॅकन्सीज वाढण्याची पुन्हा शक्यता असते. त्यामुळे एक चांगली न्यूज जी आहे ही तुमच्यासाठी आहे की IBPSच्या माध्यमातून क्लरिकल या पदासाठी सगळ्या सरकारी बँकांमध्ये चांगल्या रिक्रुटमेंट यावर्षी महाराष्ट्रासाठी आहेत. बाकी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहिरातीबद्दल इत्यंभूत माहिती जी आहे ही आपण समजून घेऊया की नेमके कोण लोक इलिजिबल आहे, ग्रॅज्युएशन कधीपर्यंत झालं असलं पाहिजे, त्याच बँकांसाठी ही रिक्रुटमेंट आहे, प्रेफरन्स कसा द्यावा, फॉर्म कसा भरावा, सिलेक्शन प्रोसेस काय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पेपर पॅटर्न मध्ये जो बदल झाला तो बदल सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. मागच्या वेळेस IBPS POचा आणि IBPS ESOचा फॉर्म भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही चुका केल्या. त्या चुका यावेळेस टाळायच्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि माहिती आवडली तर लाईक करा डेफिनेटली, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओची लिंक जी आहे ही शेअर करा. बरं, तर पहिला मुद्दा येतो की व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ आपण कोणकोणत्या टप्प्यातून समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा व्हॅकन्सीज किती आहेत, इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी आहे, एक्झाम पॅटर्न कसा असेल, महत्त्वाच्या तारखा असतील, हाऊ टू अप्लाय असेल, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतील, बँक प्रेफरन्स असेल, आणि मग तुमचे कॉमन डाऊट्स. तर असं टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट जी आपण या लेक्चरच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कस करतोय. बरं, तर व्हॅकन्सीज किती आहे, तर बघा या एवढ्या 11 नॅशनलाइज बँक आहेत. या 11 नॅशनलाइज बँकांच्या व्हॅकन्सीज या आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हायेस्ट नंबर ऑफ व्हॅकन्सीज काढल्या बघा यावर्षी बँक ऑफ महाराष्ट्राने. आणि तुम्हाला माहिती आहे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जाळं जे किंवा सगळ्यात जास्त ब्रांचेस जे आहेत या महाराष्ट्रात आहेत. तर त्यामुळं या बँकेमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर आता क्लर्क म्हणून तर ऑफकोर्स तुम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे, पण भविष्यातही तुम्ही महाराष्ट्रात आयुष्यभर राहण्याचे चान्सेस जास्त याच्यामुळे, कारण की हायेस्ट नंबर ऑफ ब्रांचेस म्हणजे ऑफिसर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही महाराष्ट्रातच पूर्ण लाईफ जे हे तुमचं स्पेंड होईल किंवा लाईफ जे तुमचं इतर असणार आहे. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्राच्या मोठ्या व्हॅकन्सीज यावेळेस आहेत. बाकी सोबत बरेचदा बँकांनी काय केलं होतं मागच्या वेळेस की नॉट रिपोर्टेड द्यायच्या. यावेळेस बघा बँक ऑफ बडोदानं पण 146 जागा दिल्या. बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, कॅनरा बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, 120 जागा पंजाब नॅशनल बँकेच्या आहेत, चांगली मोठी बँक आहे. इनफॅक्ट युनियन बँक ऑफ इंडिया पण बरेच व्हॅकन्सीज देत नव्हती, त्यावेळेस फुलाची पाकळी म्हणून त्यांनी पण दिल्यात. पंजाब अँड सिंध बँकेच्या फक्त 2 बँका अशा आहेत ज्या नॉट रिपोर्टेड आहेत. एक इंडियन बँक, यांच्या रिपोर्ट होऊ शकतात भविष्यामध्ये, आणि दुसरी युको बँक. बाकी 0 व्हॅकन्सीज इंडियन ओव्हरसीज बँकेच्या आहे. म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम असं झालं की एकमेव बँक आहे जिनं 0 व्हॅकन्सीज ज्या आहेत या ठिकाणी दिल्या. त्यामुळे बऱ्यापैकी यावेळेस अपॉर्च्युनिटीज आहेत. बाकी इंडियन ओव्हरसीज बँक असेल, युको बँक असेल, या बँका ज्या आहेत यापुढे व्हॅकन्सीज काढू शकतात. इंडियन ओव्हरसीज बँकने, इंडियन बँक आणि युको बँक, कारण त्यांनी नॉट रिपोर्टेड दिले. त्यामुळे हा आकडा डेफिनेटली सध्या जरी दिलासादायक असला तरी अजून तो डेफिनेटली वाढणार आहे, याच्यामध्ये कुठली शंका नाही. बरं, बाकी मग आता नेमके कोण लोक यासाठी इलिजिबल आहेत. तर बघा, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय कशामधून, कोणत्याही डिग्री, कोणत्याही स्ट्रीम मधून, मग तुम्ही BSc असा, BCom असा, BA असा, त्यानंतर तुमचं BSc ॲग्रिकल्चर असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठल्याही स्ट्रीम मधून, B फार्मसी असेल, कुठल्याही स्ट्रीम मधून तुमचं ग्रॅज्युएशन जर झालं असेल तर तुम्ही या रिक्रुटमेंट प्रोसेससाठी इलिजिबल आहेत. पण सर ग्रॅज्युएशन कधी झालेलं असावं, बघा ग्रॅज्युएशन झालं असावं तुमचं 21 ऑगस्ट 2025 पर्यंत, म्हणजे लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन. या परीक्षेचा शेवटची तारीख जी आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, तोपर्यंत तुमचा निकाल तुमच्या हातात आला पाहिजे. म्हणजे सर मी परीक्षा देणार आहे पुढच्या वर्षी फायनल इयरची, मी आता 3rd इयरला अपियर आहे, नाही तुम्ही अपियर असताल तर इलिजिबल नाहीयेत. जर तुम्ही यावर्षी परीक्षा दिली आहे आणि तुमचा निकाल 21 ऑगस्ट पर्यंत लागतोय तरच तुम्ही लोक इलिजिबल आहात, एवढं लक्षात ठेवा. तर ज्या लोकांचं ग्रॅज्युएशन यावर्षी झालंय किंवा यावर्षी 21 ऑगस्ट पर्यंत निकाल लागतोय असे लोक आणि यापूर्वी निकाल लागले सर्व लोक इलिजिबल आहेत. बाकी ज्यांचा निकाल पुढच्या वर्षी वगैरे लागेल असे लोक इलिजिबल नाहीयेत. बरं,
सोबत सोबत तुम्हाला कम्प्युटर नॉलेज माहिती असणं आवश्यक आहे आणि ज्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरताय त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मग त्या राज्याची लोकल लँग्वेज कोणती, जसं महाराष्ट्रासाठी मराठी आहे, हिंदी आहे, मराठी आहे, उर्दू आहे, त्यानंतर कोकणी आहे. या 3 भाषांपैकी कोणती एक भाषा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही या लँग्वेज मध्ये म्हणजे 10वी पर्यंत या 3 पैकी एखादी लँग्वेज शिकलेला असताल तर ओके, नाही तर भविष्यात तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट होईल जी नॉर्मली फार क्वालिफाईंग असते. बऱ्यापैकी ती परीक्षा मुलं पास होऊन जातात. बाकी महाराष्ट्रातल्या मुलांबद्दल बोलतोय. बरं, वयोमर्यादा जर बघितली तर 1 ऑगस्ट 2025 पर्यंत तुमचं वय कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 असावं जर तुम्ही जनरल कॅटेगरीला बिलॉंग करताय. जर तुम्ही EWS कॅटेगरीला बिलॉंग करताय तर वय कमीत कमी 20 जास्तीत जास्त 28 असावं. पण जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करताय तर मग तुम्हाला 3 वर्षांचं एक्झम्पशन मिळतं, म्हणजे ते 31 पर्यंत फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करताय तर मग मात्र तुम्हाला 5 वर्षांचं एक्झम्पशन आहे, म्हणजे 28 आणि 5 ते 31 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. तर अशा पद्धतीने वयोमर्यादा जी आहे ती या पद्धतीने आहे. बाकी ग्रॅज्युएशन 21 ऑगस्ट पर्यंत असावं. वयोमर्यादा कधी काउंट होईल, 1 ऑगस्ट 2025 पर्यंत. सर कम्प्युटर बद्दल माझ्या मनात थोडासा एक डाऊट राहिला बघा, की कम्प्युटरचं मला नेमकं काय नॉलेज असणं आवश्यक आहे. तुम्हाला कम्प्युटर लिटरेचर सर्टिफिकेट कुठलंही एक असणं आवश्यक आहे. मायदर MSc असेल, टॅली असेल किंवा एखादा दुसरा कम्प्युटरचा कोर्स झाला असेल, किंवा तुम्ही ड्युरिंग ग्रॅज्युएशन किंवा 12वी नंतर किंवा 10वी नंतर एखादा कोर्स 10वी सब्जेक्ट तुम्ही 10वीला 12वीला किंवा ग्रॅज्युएशनला जर कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकला असाल तरी तुम्ही यासाठी एलिजिबल आहात. सर मी आत्ता नाही आहे पण मी भविष्यात शिकून घेईल, चालतंय का? हो, रिक्रुटमेंट प्रोसेस संपेपर्यंत म्हणजे फायनल रिझल्ट जो लागणार आहे मार्च 2026ला तोपर्यंत जर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या दरम्यान किंवा 10वीच्या दरम्यान किंवा 12वीच्या दरम्यान जर तुम्ही कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकलेला नसताल पण आता तुमची शिकण्याची तयारी आहे आणि मीन व्हाईल तुम्ही एखादं कम्प्युटरचं सर्टिफिकेट काढू शकता, तर मग तुम्ही लोक एलिजिबल आहे, त्याबद्दल डोंट वरी अबाउट इट. बरं, एक्झामची फीस जर तुम्ही SC ST कॅटेगरीला बिलॉंग करताय तर 175 रुपये. जर तुम्ही जनरल EWS आणि OBC कॅटेगरीला बिलॉंग करताय तर 850 रुपये ही तुमची फीज आहे. यावेळेसची नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने असते तीच आहे. बाकी सिलेक्शन प्रोसेस नेमकी कशी असेल सर, बघा सिलेक्शन प्रोसेसमध्ये सगळ्यात पहिले तुमची प्रिलिमिनरी एक्झाम होणार, प्री एक्झाम होणार. मग प्री एक्झाम मधून जर तुम्ही प्री एक्झामचा कट ऑफ क्लिअर केला मग तुम्ही मेन्स एक्झामला एलिजिबल होता आणि प्री आणि मेन्सवरच तुमचं फायनल सिलेक्शन होईल, म्हणजे याच्यावर. बाकी नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल ही तुमची बेसिकली क्वालिफाईंग इन नेचर आहे. म्हणजे ॲक्च्युली हे काय, हे सगळ्यांसाठीच असतं. म्हणजे इन शॉर्ट काय तर तुमचं फक्त आणि फक्त सिलेक्शन प्री एक्झाम आणि मेन्स एक्झाम मधून होईल. पण फायनल सिलेक्शनमध्ये मात्र फक्त आणि फक्त मेन्स एक्झामचेच मार्क काउंट होतात. प्री एक्झाम ही क्वालिफाईंग इन नेचर असते, पण प्री एक्झाम क्वालिफाय करावं लागतं. प्री एक्झाम मधून तुम्ही मेन्स एक्झाम मध्ये जाता आणि मेन्स एक्झामच्या मार्कांवरच तुमचं फायनल सिलेक्शन होत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तर प्री एक्झाम द्या, प्री एक्झामचा कट ऑफ क्लिअर करा, मेन्स एक्झाम द्या, मेन्स एक्झाममध्ये हायेस्ट मार्क मिळवा, फायनल सिलेक्शन तुमचं होईल. बँकेत तुम्ही असताल. बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ऑफकोर्स, म्हणून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मेडिकल टेस्ट तर बेसिकली मेडिकल टेस्ट फार इझी असते. तुमचं ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट वगैरे या गोष्टी होतात, बाकी याच्यापेक्षा जास्त काही होत नाही. बरं, बाकी मग प्री एक्झामचा पॅटर्न जो आहे हा नेमका कसा असणार आहे सर, तर बघा प्री एक्झामच्या पॅटर्नमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. प्री एक्झामच्या पॅटर्नमध्ये इंग्लिशचे 30 क्वेश्चन 30 मार्क, रिजनिंगचे 35 क्वेश्चन 35 मार्क आणि क्वांटचे 35 क्वेश्चन 35 मार्क. म्हणजे क्वांट, रिजनिंग आणि इंग्लिश पहिला जो पॅटर्न होता 30 35 35 आणि मार्क पण 30 35 35 हे सेम ठेवले. PO मध्ये काय केलं होतं त्यांनी, हे क्वेश्चन हे जे मार्क आहेत हे 30 केले होते आणि इथं 40 केले होते. पण क्लरिकलमध्ये मात्र असं काही बदल केलेला नाही. क्लरिकलमध्ये ॲज इट इज आहे आणि ॲज युज्युअल टाइम जो आहे हा 20-20-20 मिनिटांचा सेपरेट टाइम ठेवला आहे, म्हणजे सेक्शनल टाइम ज्याला म्हणतो. मेन्स एक्झाममध्ये काही बदल केला का, तो हो, मेन्स एक्झाममध्ये थोडासा बदल केलाय. काय बदल केला, मार्कच्या मध्ये कुठलाही बदल केला नाही. नंबर ऑफ मार्क्स मध्ये काही बदल केलेला नाहीये. बघा GL अगोदर 40 क्वेश्चनला 50 मार्क होते, आता पण आहे. इंग्लिशला 40 क्वेश्चनला 40 मार्क होते, आता पण आहे. रिजनिंगचे जे नंबर ऑफ क्वेश्चन आहे हे थोडे कमी केले आणि 60 मार्कला ॲज इट इज ठेवले. क्वांटचे पण पहिले जे क्वेश्चन होते हे पहिले 40 क्वेश्चन 50 मार्काला होते, आता 35 क्वेश्चन 50 मार्काला आहे. म्हणजे याचा अर्थ हे समजून घ्या
की क्वांटमध्ये सेक्शन ए सेक्शन बी येणार, काही प्रश्न 2 मार्काला येणार, काही प्रश्न 1 मार्काला येणार. याने काय होईल, मला असं वाटतं याने थोडी डिफिकल्टी लेवल जी ही क्वांटची वाढू शकते. क्वांटची जी डिफिकल्टी लेवल आहे ही या केसमध्ये वाढू शकते, कारण इथं आता सेक्शन ए सेक्शन बी क्वांटमध्ये आणि रिझनिंगमध्ये डेफिनेटली येणार म्हणजे येणार. टाइम मात्र 30-30 मिनिटांचाच ठेवलाय, 30 मिनिटं 35 मिनिटं. टाइम मध्ये काही बदल नाही केला, म्हणजे ऍक्च्युअली टाइम मध्ये बदल केलाय, पण इथं जर तुम्ही बघितलं तर पहिले 190 क्वेश्चन होते, आता 155 क्वेश्चनवर आले. पहिले जुन्या पॅटर्न नुसार 190 क्वेश्चन 200 मार्काला होते, आता 155 क्वेश्चन 200 मार्काला आहे. त्याच्यामध्ये ही एक पॉसिबिलिटी मला वाटते की सेक्शन ए बी येऊ शकतं, असं होऊ शकतं. किंवा मग डिफिकल्टी लेवल जर कमी केली, कारण टायमिंग मध्ये बघा 30 मिनिटांचा टाइम दिलाय, तर टाइम मध्ये जर कमी केलंय किंवा टाइम मध्ये 30 मिनिटांचा टाइम ठेवलाय तर डिफिकल्टी लेवल थोडीफार कमी पण असू शकते. तर या पद्धतीचा जो आहे पेपर पॅटर्न केलाय. इनफॅक्ट तुम्ही बघा जीएचा टायमिंग पण 20 मिनिटं आहे, इंग्लिशचा टायमिंग 35 मिनिटं इनफ आहे, रिझनिंग 35 मिनिटं 40 क्वेश्चन, मेन्सचे क्वेश्चन आहेत भाई, मेन्सचे क्वेश्चन आहे. तर डिफिकल्टी लेवलच्या हिशोबाने टायमिंग मध्ये त्यांनी थोडेसे चेंजेस जे आहेत हे थोडेसे अवघड मुलांना वाटू शकतात, पण मी एवढं सांगतो की प्रॅक्टिस अल्टिमेटली मॅटर करते आणि बदल हा सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. याने कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो, याने काय होईल कट ऑफ कमी होऊन जाईल, बाकी काही नाही. बाकी इम्पॉर्टंट डेट्स बद्दल जर समजून घ्यायचं, इम्पॉर्टंट डेट्स कधीपासून फॉर्म भरणं चालू होणार आहे, एक्झाम कधी असेल, प्री एक्झाम कधी असेल, मेन्स एक्झाम कधी असेल, याबद्दल आपण समजून घेऊया. बघा इम्पॉर्टंट डेट संदर्भात जर समजून घ्यायचं तर 1 ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं चालू झालेत. आजपासून ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत हे फॉर्म तुम्ही जे हे भरू शकता, 21 ऑगस्ट 2025 पर्यंत. आता यावेळेस झालं तुम्ही बघा फॉर द फर्स्ट टाइम यांनी एडिट करण्याचं ऑप्शन पण ठेवलंय, म्हणजे जर फॉर्म मध्ये भरताना काही चुका झाल्या तर तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन यापूर्वी नव्हतं. पण IBPS SO असेल किंवा IBPS PO असेल, यावेळेस पण बघा काल आणि आज म्हणजे 31 जुलै आणि 1 ऑगस्ट पर्यंत विंडो आपली ऍप्लिकेशन चालू आहे, म्हणजे एडिट करण्याची विंडो जी आहे सध्या ओपन आहे. तसंही त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर आम्ही डेफिनेटली ती विंडो ओपन करून ठेवू, पण त्याबद्दल आत्ता सांगत नाही, नंतर. कारण काय होतं बरेचदा लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन जी एक्सटेंड करावं लागते, लवकर मुलांना फॉर्म भरणं होत नाही, जसं यावेळेस झालं सेम त्या पद्धतीने. बाकी एक्झाम जी आहे प्रीची ही नेमकी कधी होणार, तर प्रीच्या एक्झाम संदर्भात अगोदरच मी तुम्हाला अपडेट दिलं होतं की प्रीची एक्झाम जी आहे ही 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. 4, 5 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी. आणि मेन्स जी आहे ही 26 नोव्हेंबरला सांगितली होती, 26 की 29 आय गेस या नोव्हेंबरला सांगितली होती. पण मेन्सची जी एक्झाम आहे ही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होईल, एवढं लक्षात ठेवा. बाकी प्री असेल ही ऑक्टोबर मध्ये होईल, मेन्स असेल ही नोव्हेंबर मध्ये होईल. बर, मग मेन्सचा निकाल जो आहे, मेन्सचा निकाल हा कधी लागेल, नोव्हेंबर मध्ये. आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी आहे ही मार्च 2026 मध्ये होईल. आता मला ऍक्च्युअली याच्यामध्ये एक कळलं नाही की ऑनलाईन एक्झामिनेशन मेन्सची नोव्हेंबर मध्ये होईल. हा तेच तर म्हणलं, कारण की निकाल नोव्हेंबर मध्ये लागला तर मग अलॉटमेंटचं राहतच काय. निकाल जो आहे हा यावेळेस मात्र यांनी अलीकडे घेतलाय. तर मला असं वाटतं की 1 मार्चला तुमचा निकाल यावर्षी लागून जाईल. यावर्षी तुम्हाला 1 एप्रिल 2026 म्हणजे एप्रिल फुल होण्याची वाट बघायची गरज पडणार नाही. यावर्षी निकाल जो आहे हा लवकरच म्हणजे 1 मार्चलाच लागून जाईल, कारण यावर्षी IBPS क्लर्क, IBPS PO आणि IBPS SO ची रिक्रुटमेंट प्रोसेस थोडीशी लवकर घेतली. बाकी ग्रामीण बँकांचे निकाल या केसमध्ये लांबू शकतात. एनिवेज, बाकी फॉर्म कसा भरावा या संदर्भात जर समजून घ्यायचं तर बेसिक रजिस्ट्रेशन करा, तुमची माहिती भरा, एज्युकेशनल डिटेल्स टाका, डॉक्युमेंट अपलोड करा आणि पेमेंट करा. तर ही एकदम बेसिक प्रोसेस आहे. पण यावेळेस फॉर्म भरण्याची पद्धत थोडीशी चेंज केली, त्यामुळे फॉर्म थोडासा काळजीपूर्वक भरा, कारण फॉर्ममध्ये चुका झाल्या तर पुन्हा एडिटिंगमध्ये नाही झालं करेक्शन तर प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि तसं एडिटिंगमध्ये बेसिक रजिस्ट्रेशनमध्ये चेंज होत नसतो. एडिटिंगमध्ये तुमचं बाकी चेंज होईल पण बेसिक रजिस्ट्रेशनमध्ये चेंज होत नाही. ठीक आहे, त्यामुळं फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा. बाकी डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतात तर बघा, यावर्षीपासून एक नवीन गोष्ट ॲड त्यांनी केली की तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करणं अत्यावश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय तेव्हा तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करा. सर याच्याऐवजी IBPS PO आणि SO ला आमच्याकडून 10वीचं मार्क मेमो अपलोड झालंय, काही प्रॉब्लेम येईल का? नाही, काहीच प्रॉब्लेम येणार नाही, टेन्शन घेऊ नका. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटच्या ऐवजी मागे 10वीचं मार्क मेमो अपलोड झालंय
प्रॉब्लेम येईल का नाही, काही टेन्शन घेऊ नका, पण यावेळेस ती चूक करू नका. यावेळेस 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट. पण सर बोर्ड सर्टिफिकेट काय असतं बघा, पहिल्यांदा जेव्हा आपण पास होतो तेव्हा आपल्याला डिग्री, आपल्याला मार्क मेमो मिळतो. पण जेव्हा नंतर आपण 5-6 महिने 10वीच्या स्कूलमध्ये जातो तेव्हा आपल्याला एक बोर्ड सर्टिफिकेट मिळतं, ज्याला पासिंग सर्टिफिकेट म्हणतात. त्याची ऑनलाईन स्कॅन कॉपी अपलोड करणं आवश्यक आहे. बाकी स्कॅन केलेला पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ, सिग्नेचर, हँड रिटन डिक्लेरेशन आणि थंब इम्प्रेशन हे डॉक्युमेंट अगोदर रेडी करून ठेवा फॉर्म भरण्याच्या अगोदर, आणि मग फॉर्म भरणं स्टार्ट करा, सो दॅट फॉर्म भरताना कुठलीही अडचण येणार नाही. बाकी काही कॉमन डाऊट्स बरेचदा मुलांच्या मनात असतात, चुका होतात, त्याबद्दलही आपण डिस्कस करणारच आहे. बाकी बँक प्रेफरन्सेस कसा द्यावा, तर मला असं वाटतं की हा बँक प्रेफरन्स जो आहे, ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो, हा बँक प्रेफरन्स मी जाहिरात येण्याच्या अगोदरच क्लिअर करून ठेवलाय, काढून ठेवलाय. का हो सर, मी माझ्या पद्धतीने बँक प्रेफरन्स बघा, आता ही क्लरिकलची जाहिरात आहे, तर ऑफकोर्स प्रत्येकाला महाराष्ट्र पोस्टिंग भेटणार आहे, त्यात काही डाऊट नाहीये. महाराष्ट्र पोस्टिंग प्रत्येकाला भेटणार आहे, कारण क्लरिकलची जाहिरात स्टेट वाईज असते, म्हणजे स्टेट वाईज वॅकन्सीज असतात. पण मी अशातली अशी बँक, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही चांगल्यातली चांगली बँक घ्या, जी तुम्हाला चांगली सॅलरी देईल, जी तुम्हाला चांगल्या फॅसिलिटीज देईल, जी तुम्हाला प्रीमियम ठिकाणी राहणं देईल. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला एकदम खेड्यापाड्यात जायचे तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र पासून चालू करू शकता. जर तुम्हाला थोडं शहरात राहायचे तर मला असं वाटतं बँक ऑफ बडोदा तुमचं पहिलं प्रेफरन्स असलं पाहिजे. बँकेत जागा किती आहेत काय याचा विचार करू नका, तुम्हाला जॉब मिळणार आहे हे कन्फर्म आहे. तुम्ही कट ऑफ क्लिअर केला, जॉब मिळणार आहे. पण तुम्हाला चांगली बँक पाहिजे, चांगलं प्रेस्टिजियस जॉब पाहिजे, चांगले सॅलरी पाहिजे, चांगले फॅसिलिटीज पाहिजे, चांगली ग्रोथ पाहिजे, तर या बँकांना पहिलं प्रेफरन्स द्या. बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, इंडियन बँक आणि इंडियन ओव्हरसीज बँक. तर या पद्धतीने बँक प्रेफरन्स द्या. हे वॅकन्सीज वाईज प्रेफरन्स नाही, चांगल्या बँकांनुसार हे प्रेफरन्स आहे, चांगल्या बँकांच्या नुसार हे प्रेफरन्स आहे. बरं, ओके सर, हा झाला बँक प्रेफरन्सचा विषय. आता काही कॉमन डाऊट्स आहेत, जसं वॅकन्सीज. सध्याच्या वॅकन्सीज 1127 या वाढतील का? हो, डेफिनेटली वाढतील, कारण 2 बँका नॉट रिपोर्टेड आहे आणि एक बँकेची 0 आहे, तर इथं वॅकन्सीज वाढण्याचे चान्सेस बऱ्यापैकी बनतात. दुसरा मुद्दा, कास्ट आणि कॅटेगरी सर्टिफिकेट कधी लागतं सर? बघा, सध्या तुम्ही कुठल्याही कॅटेगरीतून फॉर्म भरताय, तुम्हाला सध्या कास्ट सर्टिफिकेटची गरज नाहीये. तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची गरज किंवा कॅटेगरी सर्टिफिकेटची गरज पडते सेंट्रलची, पण ती कधी पडेल? जेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल. त्यामुळे आता जरी तुम्ही एखाद्या कॅटेगरीमधून फॉर्म भरताय पण सर्टिफिकेट नाहीये, काही हरकत नाही, तुम्ही त्याच्यातून फॉर्म भरू शकता. तुम्ही नंतर मीन व्हाईल जेव्हा ही रिक्रुटमेंट प्रोसेस चालू आहे तेव्हा तुम्ही ते सर्टिफिकेट काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. सर डिजी लॉकरचा ते ऍक्सेस मागतं, येस करू का नो करू? बघा, डिजी लॉकर मध्ये जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय आणि तुमची इन्फॉर्मेशन तिथं सगळी करेक्ट आहे तर येस करा. जर तुम्ही डिजी लॉकरला रजिस्ट्रेशनच केलेलं नाहीये आणि तुमची इन्फॉर्मेशन इनकरेक्ट आहे तर डिजी लॉकरला रजिस्ट्रेशनला येस करू नका, नो करून टाका. तिथं येस केलं काय नो केलं काय त्याने काही फरक पडत नाही, पण स्टील जर तुमची माहिती तिथं करेक्ट आहे. आता मी माझं डिजी लॉकर ओपन करून ठेवलंय, तिथं माझंच 10वीचं मार्क मेमो आहे, माझाच फोटो आहे, माझंच पॅन कार्ड आहे, माझंच आधार कार्ड आहे, तर मी येस केलं काही फरक पडत नाही, कारण तो डेटा ऑटोमॅटिकली मॅच होऊन जातो. त्यामुळे डिजी लॉकरला येस करावं किंवा नो करावं. इन्फॉर्मेशन करेक्ट असेल तर येस करा, इन्फॉर्मेशन इनकरेक्ट असेल तर नो करा. सर मला काहीच माहित नाही डिजी लॉकर बद्दल, नो करून टाका, त्याने काही फरक पडत नाही. डॉक्युमेंट्स अपलोड बद्दल मी जस्ट सांगितलं की 10वीचं बोर्ड सर्टिफिकेटच्या ऐवजी मार्क मेमो अपलोड झालं तर काही फरक पडतो का? नाही, काही फरक पडत नाही. पण स्टील यावेळेस काळजी घ्या की बोर्ड सर्टिफिकेटच अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोड करताना काळजीपूर्वक डॉक्युमेंट्स अपलोड करा, कारण चुकून जर दुसरा डॉक्युमेंट अपलोड झाला, जसं साईनच्या जागेवर फोटोच्या जागेवर थंब असं जर झालं तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जात नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर सर मी माहिती चुकीची भरली, सर माझ्याकडून माहिती चुकीची भरली गेली तर मला असं वाटतं की पुन्हा फॉर्म भरायला पाहिजे. तर हो, तुम्ही कितीही फॉर्म भरू शकता, तुम्ही मल्टिपल ऍप्लिकेशन इथं करू शकता. अप्लाय करताना तुम्ही कितीही फॉर्म भरा, तुमचा शेवटचा फॉर्मच कन्सिडर होईल. सेम मोबाईल नंबर, सेम ईमेल आयडी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता, त्यामुळे त्याबद्दलही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मल्टिपल फॉर्म भरायचे असेल तुम्ही मल्टिपल फॉर्म भरू शकता. फक्त काळजी घ्या की पहिल्यांदाच फॉर्म चांगला भरला गेला पाहिजे, कारण मल्टिपल फॉर्म भरले तर मल्टिपल पेमेंट करावे लागतील आणि जोपर्यंत पेमेंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा फॉर्म जो आहे हा प्रोविजनली किंवा फायनली ऍक्सेप्ट होत नसतो.
त्यामुळं लक्षात घ्या, पेमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही किती फॉर्म भरू शकता, पेमेंट नंतरही फॉर्म भरू शकता विथ सेम ईमेल आयडी, सेम मोबाईल नंबर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. बरेचदा काय होतं, आपण फॉर्म भरतो, पेमेंट करतो आणि पेमेंट फेल होऊन जातं. जर पेमेंट फेल झालं तर काळजी करू नका, परत पेमेंट करा. परत पेमेंट केलं तर मागचं फेल झालेलं पेमेंट 7 दिवसात तुमच्या बँकेत जमा होतं म्हणजे होतं 100%, त्याबद्दल काहीच टेन्शन नाही. पण जर पेमेंट फेल झालं आणि तुम्ही परत पेमेंट केलं नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून पेमेंट जर फेल झालं तर पुन्हा पेमेंट करा, एवढंच मी सांगेल. तुम्ही केलेलं पेमेंट कुठेही जात नाही, 7 दिवसात तुमच्या फेल झालेलं पेमेंट तुमच्या अकाउंटला मात्र जमा होऊन जातं. बरेचदा आपण काय करतो, एकदा फॉर्म भरला, पेमेंट केलं. एक अजून प्रॉब्लेम आहे सर, मेल येत नाही आणि मेसेज येत नाही. ईमेल येत नाही बरेचदा पण आणि मेसेज पण येत नाही. अशा वेळेस काय करायचं बघा, तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट सक्सेसफुल दाखवते, ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून ठेवा. जरी तुम्हाला ईमेल किंवा मेसेज आला नाही तर ऍप्लिकेशन फॉर्मवर तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर करेक्ट आहे का चेक करून घ्या. जर असेल आणि ईमेल किंवा मेसेज आला नसेल, टेन्शन घेऊ नका, तो भविष्यात येईल, काही टेन्शन नाही. पण ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चेक करून घ्या. ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन प्रत्येकाला ईमेल आणि मेसेज येतो, भलेही पेमेंट केल्यावर नसेल येत, पण ॲट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन तो ईमेल आणि मेसेज येतो. त्यामुळं ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरताय, रजिस्ट्रेशन करताय, तर ईमेल आणि मेसेज प्रॉपरली चेक करून घ्या म्हणजे घ्या. कारण काय होतं, त्यावर जर चुकला तर भविष्यामध्ये परमनंट तुमचं नुकसान होऊ शकतं. कारण सगळं कम्युनिकेशन ईमेल आणि कॉलवर होत असतं. म्हणून ईमेल आयडी प्रॉपर चेक करूनच टाका. बाकी नाही आला पेमेंटच्या वेळेस तर काही टेन्शन नाही, पुढच्या भविष्यामध्ये येऊन जातो तो, फक्त करेक्शन करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन फॉर्म भरून ठेवा, सेव्ह करून ठेवा. सर मी इतर स्टेटमधून अप्लाय करू का? बघा, यावेळेस चांगल्या जागा आहेत तर मला असं वाटतं महाराष्ट्रातून अप्लाय करायला हरकत नाही. पण एखाद्याला वाटतं की सर माझा अभ्यास तेवढा चांगला नाही आहे, मी इतर स्टेटमधून अप्लाय करू का? तर हो करा. मग सर कुठून करू? तर मला असं वाटतं गुजरातच्या यावर्षी व्हॅकन्सीज चांगल्या आहेत, तर गुजरातमधून अप्लाय करायला हरकत नाही. कारण गुजरातमध्ये पण 750 व्हॅकन्सीज आहेत आणि बेसिकली गुजरातचे लोक बँकिंगची तयारी करत नाहीत. त्यामुळे गुजरातमधून सिलेक्शन व्हायचे चान्सेस चांगले बनतात. तर गुजरातमधून एक चांगला स्कोप आहे. त्यानंतर एक छत्तीसगड चांगला ऑप्शन आहे, गोवा एक चांगला ऑप्शन आहे. कारण गोव्यात पण यावर्षी मला वाटतं 82+ जागा आहेत, तर गोव्यामधून पण फायनल सिलेक्शन होऊ शकतं. आणि महाराष्ट्राला खेटून आहे स्टेट्स, गुजरात आहे, गोवा आहे, छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे. तर या स्टेटमधून पण तुम्ही एखाद्या ठिकाणून अप्लाय करू शकता. सगळ्यांनीच गुजरात टाकू नका किंवा सगळ्यांनीच गोवा टाकू नका. मागच्या वेळेस गोव्याचा कट ऑफ पण बऱ्यापैकी कमी होता, त्यामुळे गोव्यातून पण सिलेक्शन मुलांचे होतं आणि महाराष्ट्राला चिटकून स्टेट आहे. बाकी या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही डाऊट असेल तुम्ही मला पर्सनली विचारू शकता. बऱ्यापैकी डाऊट जे या माध्यमातून मी क्लिअर करून देण्याचा प्रयत्न केलाय. जास्तीत जास्त लोकांनी लवकरात लवकर फॉर्म भरून ठेवा. लवकरच आपण एक वेगळी यूट्यूब सिरीज आणि एक वेगळी मेन्सची बॅच आहे ती यासाठी आपण चालू करतोय. जनरल अवेअरनेस आणि क्वांटची एक स्पेशल मेन्सची बॅच लवकरच SBI क्लर्कची जाहिरात येईल. त्यामुळे एकाच दगडात 2 पक्षी मारले जाणार आहे. त्या एकाच दगडात 2 पक्षी मारण्यासाठी लवकरच चांगलं प्रिपरेशन करणं, प्रॉपर प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. त्यामुळे तयारी चालू ठेवा. आणि जे लोकांनी आता रिसेंटली बॅच जॉईन केली अशा लोकांनी सुद्धा याचा फॉर्म जो आहे हा डेफिनेटली भरून ठेवा. प्रत्येकाने फॉर्म भरून ठेवा, कारण यावर्षी व्हॅकन्सीज भरपूर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट SBI क्लर्क पण आहे, त्यामुळे इतर लोकांचं पण सिलेक्शन भलेही आता नाही पण वेटिंगमधून होऊ शकतं. जरी तुमची तयारी कमी असेल, मला वाटतं सर माझी खूपच कमी तयारी आहे, तर अदर स्टेटमधून का होत नाही पण फॉर्म भरून ठेवा. प्रत्येकाने फॉर्म भरा, एवढंच मी सांगेल. बाकी काही डाऊट असेल तर पर्सनली तुम्ही मला विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला मात्र लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.